बागडपट्टी येथील हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेत मोठ्या प्रमाणात शैक्षणिक उपक्रम राबवत असल्याने शाळेची प्रगती होत आहे। तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी पूर्ण केली जाते। विद्यार्थ्यांचे कलागुण व जिज्ञासा ओळखून विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे। शाळेचे 200 विद्यार्थी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासावर आधारित महानाट्य सादर करत आहेत। ही कौतुकास्पद बाब आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक अनुराग धूत यांनी केले आहे। सावेडी माऊली सभागृह येथे हिंद सेवा मंडळाच्या बागडपट्टी विभागातील प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले। यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक अनुराग धूत, माजी नगरसेवक धनंजय जाधव, सकाळ वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पाटील आदींसह हिंद सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, हिंद सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य जगदीश झालाने, अनंत देसाई, ज्योती कुलकर्णी, विष्णू सारडा, शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा, शालेय समिती सदस्य रवींद्र गुजराती, वरुण सारडा, प्राचार्य सुनील सुसरे, सीताराम सारडा, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर मंगला भोसले, प्राध्यापिका अनुराधा झगडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे आदी उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले। शाळेतील 200 विद्यार्थ्यांनी महानाट्यातून छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगितला। या महानाट्यात छत्रपती शिवरायांचा जन्म, रायरेश्वर येथे मावळ्यांसोबत घेतलेली स्वराज्याची शपथ, अफजल खान वध, तानाजी मालुसरे यांचा कोंढाणा येथील पराक्रम, गड आला पण सिंह गेला, घोडखिंड बाजीप्रभू देशपांडे, भव्य दिव्य शिवराज्याभिषेक, तसेच सभागृहातून घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे आगमन पाहून सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। या स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांचा परिचय मनीषा माळी यांनी करून दिला व स्वागत अरुणा धाडके यांनी केले, तर विद्या पोद्दार यांनी अध्यक्ष निवड केली। सूत्रसंचालन गौरी ब्रह्मे यांनी केले, तर आभार अंजली सासवडकर यांनी मांडले। आणि ही ऍक्टिव्हिटी इज ग्रेट, म्हणजे मला म्हणायचं आहे मधुसूदनजींना आणि उरमुडे सरांना की दिस इज अ ग्रेट व्हॉट यू आर डुईंग, फारच जबरदस्त। आणि तुम्ही हिंद सेवा प्राथमिक शाळामध्ये जे मुलं मुली आहे ते तुम्ही भाग्यवान आहे आणि पालक सुद्धा भाग्यवान आहे की तुम्हाला अशी शाळा भेटलेली आहे। दुसरा मला जे काही म्हणायचं होता ते मी अहवाल पाहून असं मला वाटतं की ते सगळे जे होत आहे ॲक्टिव्हिटीज, तर जे काही व्हायला पाहिजे मुलं मुलींचं जेव्हा ते प्राथमिक शाळेमध्ये असतात ते सगळं सगळं कार्य होतं, म्हणजे की मुलं मुलींचे जे पोटेन्शियल असतं ते समजणे आणि त्याला डेव्हलप करणे व जे जिज्ञासा असते मुलांमध्ये मुलींमध्ये, जे प्रश्न ते विचारतात त्याचं उत्तर देणे हा फार महत्त्वाचा असतो। तर तेही या शाळेत होतोय असं दिसून येतंय आणि पालक पण त्याच्यात सहभागी असतील। शिक्षकांचा महत्त्वपूर्ण रोल आहे। दुसरं म्हणजे ऑलराऊंड डेव्हलपमेंट, हे फार महत्त्वाचं आहे। अकॅडमिक तर आहेच, पण ऑलराऊंड डेव्हलपमेंट फार महत्त्वाचं आहे आणि ते या शाळेत फार त्याच्यावरती भर दिलेला असं दिसत आहे। आणि ऑलराऊंड डेव्हलपमेंट ती मुलांची मुलींची होते असं क्लिअरली दिसून येतं। आणि चौथी आणि शेवटची गोष्ट मला म्हणायची आहे, सगळ्या मुलांनी मुलींनी पालकांनी व शिक्षकांनी ऐकायची की ते लर्निंग हे कंटिन्यूस असायला पाहिजे। आणि आता मी एक इंडस्ट्री चालवतो आहे आणि पैसे पण चांगले कमवतो आहे, पण असं वाटतं की लर्निंग जे आहे ते अजून बरंचसं राहिलेलं आहे माझ्यासाठी पण। आणि असं वाटतंय की जे आपलं लहानपणी होतं त्याच्यात बरंच काही करायला पाहिजे होता, बरंच काही लर्न करायला पाहिजे होतं, शिकायला पाहिजे होतं, स्किल्स आणि टॅलेंट डेव्हलप करायला पाहिजे होतं, तर ते तेवढं मी करू शकलो नाही, त्याचं मला थोडंसं वाईट वाटतंय। तर ह्या शाळेत असं वाटतंय की हे सगळं स्किल्स व टॅलेंटच्या डेव्हलपमेंटवरती खूप भर दिलेला आहे, तर हे फार चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला याचा पुढे जाऊन खूप फायदा होईल।
हेच म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो आणि ते या शाळेत आता शिवाजीचा तुम्ही सगळा कार्यक्रम करणार आहे. 200 मुलं मिळून ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे. याचा फार कौतुक आहे आणि तुमच्या कार्यक्रमासाठी मुलींना बेस्ट ऑफ लक हे म्हणून मी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपक्रमात असतात, शाळेचे प्रश्न असतील, शाळेतल्या जे काही गोष्टी असतील त्या कायम माझी चर्चा करत असतात. आता 8 दिवसापूर्वी त्यांनी माझी चर्चा केली आणि एक 2 मजली असं स्टेडियम नगर शहरामध्ये व्हावं हे वेगवेगळे आहे. त्यांनी खरं म्हणजे मानली की ज्या शाळेंना खेळाचं मैदान नाही अशा शाळेंसाठी ही खूप चांगली संकल्पना आहे. तर मी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि आपण जे संकल्प केला आहे 2025चा तो निश्चितच मी तुम्हाला या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि आमचे नेते सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या वतीने मी आपल्याला आश्वासन देतो की निश्चितच आपण ते ग्राउंडचं काम पूर्ण करू. आपल्या शहराचे आमदार संग्रामभाई सुद्धा आपल्या बरोबर आहेत. त्यांना दोघांना एकत्र करून आपण कसं पुढच्या वर्षी हे स्टेडियम होईल आणि अजून एक वेगळा संदेश संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला जाईल त्याचा आपण निश्चित आपण या ठिकाणी प्रयत्न करू. मी जास्त वेळ घेणार नाही. खरं म्हणजे घरातीलच एक माझ्या संवाद साधायला मला खूप आवडतं, कारण त्यांना समजून घेणं, त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांचं भविष्य एक आपल्याला दिसत असते आणि आपण त्यांच्यावर राहावं, संवाद साधावा, आपले अनुभव शेअर करावे, आपल्यापेक्षा त्यांचे अनुभव आपल्याला कसे घेता येईल त्यावर आपण अधिक विचार करावा. त्यासाठी मी शाळेच्या स्नेह संमेलनाला जातो, आनंद असतो. मला वाटते आता जो सगळे भगवा रंग या सभागृहात अधिक दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या तेजस्वी सगळ्या इतिहासाने आपण भारावून गेलेलो आहोत. शिवाजी महाराज आहेत, तानाजी मालुसरे आहे, बाजीप्रभू देशपांडे आहे, मावळे आहेत. त्या मावळ्यांचा सगळ्यांना आपल्याला सगळा हा कार्यक्रम समारंभ बघायचा आहे आणि त्या पद्धतीचं एक कक्ष तयार केलेला आहे. इतर कक्षांना सुद्धा वेगवेगळ्या लोकांचे दानदात्यांचे हे मिळालेले सहकार्य मिळालेले आहेत. सुंदर टॉयलेटही आपण पाहिलेलं आहे आणि भौतिक सुविधांबरोबर आपले मुख्याध्यापक व शिक्षक वृंद अथक परिश्रम घेत आहेत आणि त्यामुळेच मागील 12-13 वर्षांपासून वेगळ्या प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत चमकत आहेत. प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपणच पाहिले की इथे एक स्मार्ट बोर्ड लावलेला एक कक्ष तयार करण्यात आलेला आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यापासून सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे शिक्षण दिले जाते. सर्वात विशेष महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुख्याध्यापकांच्या प्रयत्नामुळे आपल्या शाळेला MICIT कोर्स शिकवण्याची परवानगी मिळालेली आहे. हा महाराष्ट्राचा कोर्स आहे आणि मागील वर्षी 20-34 विद्यार्थी पास झाले व अशा यावेळी सुद्धा 20 विद्यार्थी MSCITचं शिक्षण घेत आहेत. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर.